देखिए नितेश राणे के भाषण के मुख्य पॉइंट्स। अगोदर आपल्या बोरवलीच्या इथे जेटीचं भूमिपूजन झालेलं आहे हे मी सर्वात प्रथम इथे जाहीर करतो। अगोदर सन्मान्य गोपाल शेट्टी साहेब, आमचे आमदार साहेब आणि तावडेजी बोलले आणि एकंदरीत ह्या जेटीचा पूर्ण प्रवास यांनी आपल्या समोर ते मांडलेला आहे। आमचे शेट्टी साहेब खरंच बोलले किंवा अन्य मंत्र्यांनी उपस्थित राहणं आणि मी अनुपस्थित राहणं याच्यामध्ये फार फरक आहे। कारण आमच्यावर, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर महाविकास आघाडीच्या लोकांचं विशेष प्रेम असल्यामुळे आणि 11 ते 12 मध्ये जे प्रश्न उत्तराचा काळ आहे त्याच्यामध्ये माझ्या खात्याचा 8वा प्रश्न आहे आणि अजूनपर्यंत काय आमच्या उपाध्यक्ष साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पोस्टल रोड तयार झालेला नाही, आमची जेटीही तयार झाली नाही, म्हणून जेवढे तास मला तिथपर्यंत पोचायला लागतील तेवढं लागणारच आहे। हा कार्यक्रम हा आपल्या सगळ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे आपलं महायुतीचं सरकार आल्यानंतर आपल्या मुंबई शहरामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये जसं मेट्रोचं जाळं तयार केलं, आज आपण एका भागात दुसऱ्या भागापर्यंत जायपर्यंत मेट्रोची सर्व्हिस वापरतो, तसा आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा मानस आहे की त्याच धर्तीवर मुंबईच्या MMR भागामध्ये वॉटर मेट्रो पण लवकरात सुरू करण्यात यावी आणि त्या दृष्टिकोनातून आपण काम सुरू करतो। म्हणून बाजूला तुमची मेट्रो सुरू होणार आणि दुसऱ्या बाजूला डिसेंबर 2026 पर्यंत पहिला टप्पा हा वॉटर मेट्रोचा सुरू होतोय आणि त्यामुळे सगळ्या पद्धतीने तुम्हाला फायदा होणार। कोची मध्ये वॉटर मेट्रो सुरू आहे, तीच कंपनी आपल्या मुंबईमध्ये वॉटर मेट्रो सुरू करते आणि त्याचा DPR बनतोय। सप्टेंबरला त्याचा DPR हातात आल्यानंतर डिसेंबर 2026 ला पहिले 3 रूट आपण चालू करणार आणि म्हणून आपल्या मुंबईचा विकास करण्याची पूर्ण जबाबदारी आमच्या महायुतीच्या सरकारची, आपण कुठेही कमी पडत नाही। आता हा प्रकल्प पण खरं म्हटलं तर आपण बोलू नये, पण तिथेच आपली निधी अडकून पडलेली, आमचे शेट्टी साहेब असो अन्य सगळ्या लोकप्रतिनिधींनी आपल्या आपल्या पद्धतीने त्या पद्धतीने प्रयत्न करत करत तिथे आणलं आणि जेव्हा मंत्री झाल्यानंतर मी माझ्या MMD मध्ये बसलो की बाबा मला प्रकल्पांचं स्टेटस सांगा आणि मग 10 मधले 8 प्रकल्प बंदच पडलेले, चालूच होत नव्हते। पण मी बोललो की हे तर माझ्या काळात तर चालणार नाही, मग त्या प्रकल्पाच्या संदर्भात माहिती घ्यायला लागली। मी ह्या निमित्ताने तुमचे आमदार, आमच्या उपाध्यक्षांची मनापासून मी त्यांचा आभार मानेन की मी त्यांना एक फोन केला की संजय भाई आपल्याला हा प्रकल्प पूर्ण करायचा, अडचणी आहेत 2-3 इथे का, आता अडचणीशिवाय आपल्या देशामध्ये प्रकल्पच होत नाही आणि त्याशिवाय मजा पण येत नाही। कुठला प्रकल्प निधी दिल्यानंतर झाला आपल्याला आश्चर्य वाटेल कसं काय झालंय, पण तरी या प्रकल्पामध्ये काही अडचणी होत्या। आम्ही मंत्रालयामध्ये पण संजय भाई आले, सगळे शिष्टमंडळ पूर्ण घेऊन आले आणि आम्ही बसून सकारात्मक पद्धतीने हा प्रकल्प कसा पूर्ण करायचा या दृष्टिकोनातून आपल्या आमदारांनी फार महत्त्वाची भूमिका बजावली आहे, त्यासाठी मनापासून त्यांचे आभार मानतो। त्या गोष्टी आपण योग्य लोकप्रतिनिधी निवडल्यानंतर सगळ्या गोष्टी कशा मार्गी लागतात याचा तुम्ही विचार करा, कशा सोप्या होतात। आता बघा, मी काही दिवसाअगोदर वर्सोवामध्ये अशाच पद्धतीने प्रयत्न करत होतो। आमच्या वर्सोवाच्या जनतेने थोडं काय विचार करून आपला कोणतरी खान नावाचा आमदार निवडून आणलाय। अरे आमदाराच्या आडनावामध्येच खान असेल तर प्रकल्प कसे पूर्ण होतील, प्रॉब्लेम आहे आणि म्हणून ते थांबलेले। आपण त्याच्यातून मार्ग काढणार। त्यालाही बोललो की बाबा मैं का ज्यादा सुनने वाला नाहीये, मी माझ्या पद्धतीने करून टाकणार। शिवाजी महाराज की जय, धर्मरक्षक संभाजी महाराज, कोकण सुपुत्र शिवाजी महाराज की दिग्गज राणे जी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कोण आला कोकणचा वाला। मंचावर उपस्थित असलेले माजी खासदार आणि भारतीय जनता पक्ष माझे मित्र सन्माननीय आमदार संजय उपाध्यायजी, भारतीय जनता पक्षाचे तावडेजी, सन्मान्य नको येऊ, आपली तिथे गाडी चालणार, तुला काय मला फरक पडत नाही।
आपण टॅक्स आपल्याला टॅक्स लागत नाही. पण संजय भाईचे ह्यामुळेच कौतुक करतो. म्हणूनच आम्ही जेव्हा वारंवार आपण लोक निवडणुकीच्या निमित्ताने आमचे खासदार पियुष गोयल साहेब निवडून गेले आहेत, आपले आमदार आपण तुम्ही उपाध्यक्षांना निवडून दिलंय. बघा वातावरण किती चांगल्या पद्धतीने आपण करतोय, विकासात्मक वातावरण आहे, प्रकल्पाला विरोध होत नाहीये, चांगल्या चांगल्या गोष्टी मतदार म्हणून तुमच्यापर्यंत आणण्याचं काम तुमचे लोकप्रतिनिधी करतायत. हे खरं म्हटलं तर मतदार म्हणून तुमच्या लोकांचं कौतुक करायला पाहिजे. कारण तुम्ही योग्य निर्णय घेतला, तुम्ही ठरवलं की नाही आमच्या बोरिवलीमध्ये आम्हाला हिंदुत्वच विचाराचा लोकप्रतिनिधी पाहिजे आणि म्हणून तुम्हाला इथे सगळं भगवमय दिसतंय. म्हणून हा फरक तुम्हाला लोकांना दिसतोय. म्हणून योग्य वेळी योग्य अगर तुम्ही निर्णय घेतला तर फार अतिशय चांगला आहे. आणि आमच्या बोरिवली तर आमचं हिंदुत्वाचा बालेकिल्ला आहे. इथे हिंदुत्व सोडून दुसरा कुठलाच विषय चालत नाही. आणि म्हणून आपल्या येणाऱ्या कालावधीमध्ये आपलं हे बोरिवली पॅटर्न उपाध्यक्षजी जरा सरकत मालवणीकडे पण आपल्याला घेऊन जायचं. तिकडच्या लोकांची तिकडच्या असलेल्या काही लोकांची घाण साफ करायला लागेल. त्यासाठी ड्रेजर विजरची गरज आहे तर आम्हाला तेवढा माझी स्पेशालिटी आहे. त्याच्यात आपण PhD केलाय. कोणाला काढून म्हणजे ड्रेजरच्या निमित्ताने उकडून काढायचं असेल तर आपण तरवे गावत त्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही. पण हा पॅटर्न हिंदुत्वाच्या नावाने हिंदू समाज मी हक्काने सांगतो आपण काय मागितले. आमचे माझ्या कोकणातले लोक आहेत. मी ज्या आमदार झालोय ना फक्त हिंदू मतांवरच मी आमदार इथे झालो. टोपी आणि दाढीवाल्यांनी मला मतदान केलं नाही, कोणीच केलं. आणि तुम्ही विचार करा, लोकांना वाटायचं अरे हा एवढा हिंदुत्व करतो ह्याचा तर यावेळी विकेट आहे. तुम्ही विचार करा 2019ला मी 29,000 निवडून आलो. मग त्याच्यानंतर मध्ये लोकसभाची निवडणूक झाली. आमच्या राणे साहेब तेव्हा उभे होते. मी 26,000वरून 41,000ची लीड त्यांना दिली. आणि मी स्वतःच्या निवडणुकीत जिथे मी उमेदवार आहे जिथे हे लोकांनी जंग पछाडलं. म्हणजे फक्त तुमच्या नल बाजारवरून नाही पण सौदी दुबईवरून लोक माझ्या इथे पैसे लावायला आलेले. तरी पण मी 58,000 मी निवडून आलेला आमदार आहे. हक्काने बोलतो सगळीकडे छाती ताणून बोलतो. अरे हिंदू राष्ट्र आहे, कशाला आपल्याला विचार करायची गरज आहे. आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये अगर आम्ही हिंदूंची बाजू नाही घेणार तर मग काय उर्दूवाल्यांची घेणार, उर्दूवाल्यांची घेणार. आम्ही त्यांच्या हिताचं बोलणार. आणि मग त्या दृष्टिकोनातून अगर लोकप्रतिनिधी अशा पद्धतीने निवडून येत असतील तर हा विचार तुम्ही येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या पण निमित्ताने लोकांना पाहिजे हे आवर्जून तुम्हाला सांगतो. आणि मी आपल्याला विश्वास देतो आपल्या भारतीय जनता पक्षाबद्दल लोक फार कौतुकाने सांगतात की भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या कालावधीमध्ये जे भूमिपूजन होतात त्याचे उद्घाटन पण भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळात मंत्री मी आहे. म्हणून तुम्ही त्याची बाकीची चिंता करू नका. मी विरोधी पक्षामध्ये असताना या सगळ्या अधिकाऱ्यांनी मी काय करू शकतो हे चांगल्या पद्धतीने बघितलेलं आहे. आणि आता ब्लेझर घातला असला तरी मूळ स्वभाव काय बदललेला नाही. त्या खात्या अंतर्गत कोणीही कुठल्या पद्धतीने मागे पुढे करू शकत नाही हे माझ्या सगळ्याच अधिकाऱ्यांना चांगल्या पद्धतीने माहीत असल्यामुळे मी आमच्या आमदार साहेबांना माजी खासदार साहेबांना आणि आमच्या तुम्हाला सगळ्या प्रत्येकाला या विश्वास देतो की जेटीचं काम वेळेत पूर्ण होईल आणि दर्जेदार पूर्ण होईल. कोणी जेटीची माहिती मुद्दामून तुम्हाला द्यायला पाहिजे. कारण कळलं पाहिजे की नारळ कशासाठी फोडला, नाहीतर आम्ही बोलवलं म्हणून तुम्ही आलात असं होता कामा नाही. या जेटीची कामाची पूर्ण प्रशासकीय मान्यता 49.74 कोटीची आहे. तांत्रिक मान्यता 33 कोटीचा जवळपास आहे. निविदेची रक्कम पण 23 कोटीच्या जवळपास आहे. ही जी काय आमच्या महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डच्या माध्यमातून बांधत असलेली जेटी ही जसा आपल्या आमदार साहेबांनी उल्लेख केला, तावडेजींनी उल्लेख केला, आपल्या आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी अशा पद्धतीच्या किनारपट्टीतल्या भागाच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या एक अतिशय चांगली स्कीम
सुरू केले, त्याला सागरमाला म्हणतात. अरे सागरमाला अंतर्गत जे जे प्रकल्प होतात तो 50% केंद्राचा वाटा आणि 50% राज्याचा वाटा असतो आणि त्याचमुळे हे सगळे प्रकल्पाला आर्थिक ताकद देण्याचं काम आमच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून होतं. म्हणून आमच्या सगळ्यांचे आभार मानण्याच्या अगोदर आपण आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांचे आभार मानले पाहिजे. या आवर्जून आपण हे काय जेटी इथे तयार होईल, रोरो सर्व्हिस जे सुरू होईल, 40 लक्ष प्रवासी योजने लोकांना थेट फायदा या जेटीचा होणार आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बोरवली जेटी ते गोराई जेटीकडे जाणारा जो रस्ता आहे, आपण गाडीने अगर प्रवास केला तर आजच्या तारखेला आपल्याला 1 तास 30 मिनिटं जिथे लागतात, तर ह्या रोरो सर्व्हिसमुळे आपण फक्त 15 मिनिटांमध्ये तो प्रवास गाठवू शकतो. याचा फायदा तुम्हाला आणि म्हणून तिचे परवानग्या म्हणजे MCZMA पासून पर्यावरणापासून वन विभागाचे सगळ्या परवानग्या आमच्या बरोबर आहे. तर काय या सगळ्या गोष्टी काय सांगायला लागतं, कारण चांगल्या गोष्टीचं कौतुक करणारे फार कमी आहे. चांगल्याला चांगलं म्हणणं फार आजकाल फार क्वचितच झालेलं आहे. आमच्याकडे काही लोक आहेत काळ्या मांजरासारखे आडवे येणारे, बरोबर काय ना काहीतरी काड्या करतील म्हणून मुद्दामून सांगून ठेवतोय. पत्रकारांच्या माध्यमातून तरी आमच्या सुखचिंतकांकडे ही माहिती गेली पाहिजे म्हणून हे मुद्दामून सांगून ठेवले. आज मुंबईमध्ये असंख्य आजूबाजूच्या तुमच्या परिसरामध्ये जरा बघा, त्या मालवणीमध्ये जाऊन बघा, काही भागामध्ये मॅंग्रोव्हवर काही थडगे बांधण्याचा कार्यक्रम सुरू आहे. या लोकांना हळूहळू हळूहळू गिळत जातात. पहिला जवळ येतील, भाई कुछ काम दे दो, मग भाई काम देतात, हा भाईचा मग बाप पणाला जातो, असा विषय आहे. हे लक्षात घ्या. सापाला तुम्ही किती दूध पाजलं तरी तो तुम्हाला डसणार आणि तो पण अगर हा साप अगर हिरवा असेल तर नक्की डसणार. हे लक्षात घ्या. कलरवर फरक आहे. आपला भगवा बघा कसा ताट विषय आपल्यामध्ये चूक होत नाही, हिरव्यामध्येच गडबड आहे. तुम्ही सतर्क राहायला पाहिजे मतदार म्हणून. आज सतर्क राहिला म्हणून बघा आजूबाजूला कशी विकास कामं होत आहेत, बघा आपल्या देवी देवतांचं कसं संरक्षण दिलं जात आहे. कोणीही आपल्या मंदिराकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. एवढी ताकद तुमच्या लोकप्रतिनिधीमध्ये असल्यामुळे आपल्या संजय भाईनी जसं सांगितलं, सरकार तुमचं आहे. हिंदू समाजाने निवडून आणलंय. आपल्या गणेश चतुर्थीला दिलं नाही चांगला दर्जा. आपलं सरकार आहे म्हणून आपल्या देवी देवतांची सुरक्षा केली जाते. विचार दुसऱ्यांच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात व्हायचं का या सगळ्या गोष्टी? सगळीकडे पाकिस्तान जिंदाबाद, हिरवा गुलाल, बोंगे, मला 5 नाही 10 वेळा पण वाजले असते, तुमच्या घराच्या बाहेर पण वाजले असते, अशी प्रक्रिया झाली. सगळेजण वाचता, माहिती घेता, मोठे मोठे मोबाईल हातात आहे. मुद्दाहून बघा लंडन मध्ये काय चाललंय, मुद्दाहून बघा अमेरिकेमध्ये काय चाललंय. अमेरिकेमध्ये महापौरची निवडणूक तिथे सुरू आहे आणि तिकडच्या महापौरचा उमेदवार जो आहे मुसलमान समाजाचा आहे, त्याची जरा भाषण बघा. तो उद्या तिथे काय करणार आहे बघा. न्यूयॉर्क सारख्या शहरामध्ये तो काय परिवर्तन आणणार आहे बघा. आज लंडन मध्ये चुकून जाऊन बघा. लंडन मध्ये प्रत्येक तिसरा आज या तर गोल टोपी दाढीवाले आहे, तिकडे तिसऱ्या महिला आपलं हिजाब घालून तिथे फिरतात. हातातून निघून गेलाय लंडन शहर, नाही राहणार त्यांच्या हातात. तोच विषय अगर मुंबईमध्ये तुम्हाला करायचा आहे का, हा विचार घेऊन तुम्ही सगळेजण पुढे आला पाहिजे. नाहीतर आज अगर तुम्ही सतर्क राहिला नाही, या गळ्यात घातलेल्या भगवाचं संरक्षण केला नाही, तर उद्या मुंबईचा महापौर पण कोणतरी अब्दुल किंवा शेख असेल, मग तुमच्या हातात काहीही राहणार नाही. लक्षात घ्या. मग मस्जिदीवरचे बोंगे सोडा, तुमच्या घरावर बोंगे लावतील आणि तुम्ही काही करू शकणार नाही. या बाबतीमध्ये तुम्ही मतदार म्हणून, मुंबईकर म्हणून तुम्ही सतर्क राहायलाच पाहिजे, असं मताचं मी आहे. नाहीतर एकदा वेळ निघून गेला तर बघा लंडनच्या लोकांच्या हातातच काय राहिलं नाही, बोंबा मारतायत तरी कोण त्यांचं ऐकायला येणार नाही. त्याला पाहिजे तेवढे सगळ्या गोष्टी गिळत 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 चाललेला आहे. आता इस्लामिक स्टेट ऑफ युनायटेड किंगडम असं नाव लावायचं ते लोकांचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. गजवाय हिंदच्या अंतर्गत
आपल्या देशाला इस्लाम राष्ट्र बनवण्याचे हे सगळे यांचे कार्यक्रम आहेत, जे आपले उपाध्याय आणि आमचे आमदार आणि माजी खासदार सारखे लोकप्रतिनिधी जेव्हा आपल्याकडे असतील तर यांचं काही चालणार नाही. म्हणून आपण विकास करण्याची जबाबदारी आमची आहे हो, त्याची चिंता करू नका. रो कोस्टल रोड सगळं येते, पण हिंदू म्हणून तुम्ही जोपर्यंत सतर्क राहणार नाही, हिंदू म्हणून जोपर्यंत तुम्ही जागृत राहणार नाही, बघा तुमच्या आजूबाजूला काय चाललंय. भाषा पुढे केली जाते, जात पुढे केली जाते. आणि आमचे संजय उपाध्याय आपल्या काही लोकांपेक्षा चांगली मराठी बोलतात हो. आपला अमिताभ बच्चन सारखी आहे आणि भाषा आपला लक्ष्मण बेर्डे सारखी आहे. आहे का कॉम्बिनेशन? हिंदू आहे की नाही ते महत्व आहे. नाही तर आजकाल काय भैरुप्या कमी आले नाहीत. आमच्या कोकणामध्ये सोंगाडे म्हणतात, सोंगाडे आहे का नाही? सोंगाडे ना, सोंगाडे आहे. बाहेर काही दुकानं असतात. आता आमच्या त्र्यंबकेश्वरला त्या दिवशी काही वर्षात 2-3 वर्षा अगोदर गेलेलो आहे का सकल हिंदू समाजाच्या कार्यक्रमात. काही तिथे मंदिराच्या बाजूने दुकान आहेत. दुकानाच्या बाजूला समोर बाहेर दुकानाच्या वर बोर्ड लिहिला आहे जय श्रीराम. आपल्या रामाचा फोटो तिथे लावलेला आहे आणि आतमध्ये अब्दुल बसलाय. हिंदूचं दुकान आहे, तू विकत घेतलं पाहिजे, पण आतमध्ये अब्दुल बसला. हे असे सोंगाडे आता असंख्य नावाने निघालेले आहेत. कोण स्वतःला विविध नाव देतात, कोण भावाच्या नावाने मिठ्या मारतात. तुम्ही फक्त सतर्क राहायला पाहिजे. तर हिंदू म्हणून आपण एकत्र येणं हे आज काळाची गरज आहे आणि ते तुम्ही एकत्र याल तर विकास करण्याची जबाबदारी हे तुम्ही निवडून दिलेलं हिंदुत्व सरकारची नक्की आहे. हा विश्वास तुम्हाला आम्ही असलो तरी मी नेहमी म्हणतो मंत्री आमदार नंतर आम्ही नंतर, पहिलं हिंदू आहे आणि ते म्हणून आम्ही इथे काम करतो. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवून आपल्या आपल्या पद्धतीने आपलं अस्तित्व टिकवण्याचं काम. आणि मुंबईचा DNA का हिंदुत्व आहे, कोण दुसरीकडे जाणारच नाही. येणारा मुंबई महापालिकेचा जो काय आपला महापौर आहे ना, तो भगवादारीच असणार, दुसरा कोणच असू शकणार नाही. गॅरंटी तुम्ही लोकांनी घेतली पाहिजे. आम्ही लोक त्याच्यासाठी आम्ही आहोतच त्याच्यावर. किती आम्हा लोकांना शिवाय घातल्या आमच्यासारख्या, किती आमच्या नावाने लिंबू फोडले, तर आम्हाला काय फरक पडतो. आमच्या कोकणाच्या देवी देवतांमध्ये फार ताकद आहे. एकदा ओळख टाकलं ना मग तो बोलला पण ओळखणार नाही तुम्हाला. म्हणून उगाच आमच्या नादी लागायचं नाही. आम्ही इथे सगळेजण हिंदू समाज म्हणून एकत्र राहून आपल्या इकडे जो विकासाचा विषय आहे काहीच नाही. आता आमच्या तावडे साहेबांनी एक नोटिसाची विषय वरती पियुषजी आहेत, आपले संजयजी आहेत, मी पण आहे. नोटिसीची कॉपी आमच्याकडे पाठवा. आमच्या कोळी बांधवांकडे कोणीही वाकड्या नजरेने बघणार नाही. एवढा विश्वास तुम्हाला बरोबर आहे. 9 महिन्या अगोदरच आम्हाला 9 ते 10 महिन्या अगोदरच ह्या महाराष्ट्र सरकारला याच महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिलेलं आहे. आम्हाला काय पाकिस्तानच्या लोकांनी निवडून दिलं नाही. तर कुठली जनता, पाटणकर का ठाकरे, तेवढीच जनता आहे त्यांची. पंढरपूरमध्ये भक्तांवर कोण हात उगारत असेल तर कडकची कडक कारवाई होईल. मी स्वतः त्याच्याबद्दल माहिती घेईन, प्रशासनाशी बोलीन, पण कोणीही तिकडे आलेल्या भक्तांकडे असा हात उचलू शकत नाही. निश्चित कारवाई करू. चला, का काम या तो योगी जी के भाषे में मिट्टी में मिलाने का काम हम लोग जरूर करेंगे. इतना आपके माध्यम से कहूँगा. इथून करू शकतात. आता जे 1 तास 30 मिनिटं लागतात प्रवासाला, या रोरो जेटीच्या मुळे 15 मिनिटात हा प्रवास आपला पूर्ण होईल. त्यासाठी स्थानिक आमदार आमचे संजयभाई उपाध्याय असतील, आमचे माजी खासदार गोपाल शेट्टी साहेब असतील, आमचे लोकप्रिय खासदार पियुष गोयल साहेब असतील आणि प्रामुख्याने आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, या सगळ्या लोकांनी आमच्या महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि आमच्या बंदर विकास खात्याला जे काही सहकार्य केलं त्याच्यामुळे ही जेटीचं आज भूमिपूजन झालेलं आहे. आणि जे भूमिपूजन भारतीय जनता पक्षाच्या काळात होतात त्याचं उद्घाटन पण भारतीय जनता पक्षाच्याच सरकारच्या काळात होतात. म्हणून तुम्हाला ॲडव्हान्समध्ये त्याचंही आमंत्रण देऊन ठेवू. डांगूर कोणी असतील त्यांना उत्तर प्रदेशमध्ये त्यांचा निपटारा करण्यासाठी आमचे योगीजी काफी आहे. पण त्यांचं जे काही महाराष्ट्रामध्ये त्याचे कोण चिल्ले चपाटे असतील ते आमच्यावर सोडून द्या. आम्हाला त्यांना मिट्टीमध्ये मिळवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. माहिती घेऊ आणि पुढचा कार्यक्रम करू. तेच आहे ना, जे मुसलमान बांधव त्यांच्या
सभेमध्ये मनसेना आणि युबीटीच्या सभेमध्ये आले, बोला का मी बघा आम्ही मराठी बोलतो, तर उद्याचा आजान मराठीमध्ये करायला सुरू करा ना. एवढंच मराठीवर प्रेम आहे ना, चला आजान मराठीमध्ये करा. सगळ्या मदरसामध्ये उर्दू बंद करून टाका आणि तिथे मराठीमध्ये शिकवा, मराठी सक्ती करा. तेव्हा आम्हाला कळेल तुम्ही मराठी आणि महाराष्ट्रावर प्रेम करणार आहात. नुसतं हे अशा पद्धतीची फुकपट्टी करायची, ढोंगीपणा करायचा, हे आता सगळ्यांना कळतं आहे. हो, तुम्हाला एवढंच मराठीवर प्रेम आहे ना, चला तुमच्या मुल्ला मौलवींना सांगा उद्यापासून उर्दू बंद करायची आणि मराठीमध्ये बोलायचं, तर आम्हाला कळेल. डरा सकता नहीं. हमारा हिंदुत्वरी विचार की सरकार देश में भी है और राज्य में है. हम लोग होते हुए कोई भी हिंदुओं को डरा सकता है नहीं. आप उसका चिंता मत करो, वो सब दिन गए. हम लोग बैठे हैं इधर, हम लोग उसकी चिंता करो मत. कोई भी हिंदू समाज को कुछ भी कर नहीं सकता, हम भी खड़े.